जय भीम मित्रांनो. आज 14 एप्रिल म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजेच राज्यघटनेची उद्दिष्टे व ध्येय स्पष्ट करणारी प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका यातून आपण घटना निर्मिती मागील नेमकी उद्दिष्टे कोणती होती हे जाणून घेऊया. भारतीय घटनेचा सरनामा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि अखंडता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे विश्लेषण केल्यास पुढील बाबी स्पष्ट होतात. 1. अधिकाराचा किंवा अधिसत्तेचा स्रोत कोण? आम्ही भारताचे लोक या सरनाम्याच्या प्रारंभीच्या आणि ही राज्यघटना स्वीकृत करतो या अखेरच्या शब्दांमधून हे घोषित होते की जनता हाच या राज्यघटनेचा स्रोत आहे. सार्वभौम जनताच अधिसत्तेचा अंतिम स्रोत असेल हे स्पष्ट केले आहे. 2. भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप. सरनाम्याद्वारे भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट होते. त्यानुसार भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असे असेल असे उद्घोषित केले आहे. या स्वरूपाची चर्चा पुढीलप्रमाणे. सार्वभौम. सरनाम्यानुसार भारत हा एक सार्वभौम स्वतंत्र देश असल्याचे घोषित केले आहे. भारत हा अंतर्गत व बहिर्गतदृष्ट्या सार्वभौम आहे. भारत हा आता ब्रिटिश अंमलापासून मुक्त झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायात इतर स्वतंत्र देशाप्रमाणे त्यास समान दर्जा प्राप्त झाला आहे. ही बाब सार्वभौम या संज्ञेतून अधोरेखित होते. समाजवादी. समाजवादी ही संज्ञा जरी 42व्या घटनादुरुस्तीने 1976 साली सरनाम्यामध्ये समाविष्ट केली असली तर घटना निर्मितीपासूनच समाजवादी आशयाचा प्रभाव घटनेमध्ये प्रतिबिंबित झाल्याचं दिसून येते. राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासंदर्भातील इतर तरतुदीद्वारे हा आशय व्यक्त होतो. मात्र भारतीय राज्यघटनेतील समाजवादाच्या संकल्पनेत लोकशाही समाजवादावर आधारित कल्याणकारी राज्य अभिप्रेत आहे. धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष ही संज्ञा देखील 42व्या घटनादुरुस्तीने 1976 साली सरनाम्यामध्ये समाविष्ट केली गेली. याचा अर्थ असा की भारतीय राज्यसंस्थेचा असा कोणताही धर्म नसेल. धर्म व राजकारण यांची सरमिसळ केली जाणार नाही व धर्म ही बाब केवळ खाजगी जीवनापुरती मर्यादित असेल. अर्थात राज्याद्वारे सर्व लोकांचे सद्सद्विवेकाचे तसेच स्वतःच्या निवडीनुसार धर्माचा प्रचार, प्रसार व आचरण करण्याचे स्वातंत्र्य असेल. जे राज्य घटनात्मकदृष्ट्या कोणत्याही धर्माशी बांधील नाही आणि त्यात हस्तक्षेप करीत नाही, व्यक्तीला आणि समाजाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते व व्यक्तीचा धर्म कोणताही असो तिच्याशी नागरिक म्हणून इतर सर्वांप्रमाणेच व्यवहार करते, तेच धर्मनिरपेक्ष राज्य होय. धर्मनिरपेक्ष संकल्पना एक नैतिक व्यवस्था आहे. स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांवर आधारलेली, धर्माला त्यात लुडबुड न करू देणारी व ऐहिक जीवनाला महत्त्व देणारी अशी ती व्यवस्था आहे. लोकशाही. राज्यघटनेद्वारा प्रातिनिधिक व संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. लोक व त्यांचे प्रतिनिधी यांच्यातील जबाबदारीचे नाते हा लोकशाही व्यवस्थेचा मूलाधार आहे. म्हणजे लोकांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, तर प्रतिनिधींनी लोकांच्या हितांची जपवणूक करावी असे गृहीतक आहे. अशा प्रकारे सरनामा लोकांचे, लोकांद्वारे व लोकांसाठी चालवले जाणाऱ्या लोकशाही शासनाचा निर्देश करते. त्यासाठी सार्वत्रिक प्रौढ मतदार, व्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र न्याय व्यवस्था, मुक्त प्रसार माध्यमे ही साधने पुरवली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय लोकशाही केवळ राजकीय जीवनापुरती मर्यादित नसावी तर सामाजिक व आर्थिक जीवनातही लागू केली जावी अशी अपेक्षा संविधानकर्त्याची होती. गणराज्य. गणराज्य पद्धती म्हणजे अशी पद्धती ज्यात राज्यप्रमुख हा वंशपरंपरेने नव्हे तर निवडणुकीच्या तत्वाद्वारे पद ग्रहण करत असतो. परंपरेतील विषमतामूलक आशयामुळे
घटनाकारांनी परंपरेचे तत्व राजकीय सार्वजनिक जीवनातून समूळ नष्ट करण्याचा निर्धार केला. त्यासाठी राष्ट्रपती हा राज्यप्रमुख म्हणून निवडणुकीद्वारे नियुक्त केला जाईल अशी तरतूद केली. 3. भारतीय राज्यघटनेची उद्दिष्टे. सरनामा केवळ राज्यसंस्थेचे स्वरूप स्पष्ट करत नाही, तर या राज्यसंस्थेद्वारे साध्य करायची उद्दिष्टे कोणती आहेत त्याचेही विवरण करतो. त्यानुसार जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची प्राप्ती करून देणे ही राज्यव्यवस्थेची व पर्यायाने राज्यघटनेची उद्दिष्टे म्हणून घोषित केली आहेत. न्याय. सरनाम्याद्वारे भारतीय समाजात राजकीय, सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. न्याय म्हणजे समाजातील विषमता, शोषण, मनमानी स्वरूपाचा भेदभाव यांचे उच्चाटन करून सर्व व्यक्तींना सत्ता, प्रतिष्ठा व संपत्ती यांच्या समान वाटपाची हमी देणारी व्यवस्था होय. या व्यवस्थेत स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वत्रयीचा सुवर्ण मध्य साधला जाईल. थोडक्यात न्याय समाजावर आधारित न्याय राज्याची हमी देणे हे यामागील ध्येय आहे. अर्थात हा न्याय मानवी जीवनाच्या राजकीय जीवनासह सामाजिक व आर्थिक जीवनातही अवतरेल याची हमी देणे महत्त्वाचे ठरते. स्वातंत्र्य. घटनेचा सरनामा प्रत्येक व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य बहाल करतो. कारण व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निर्णय घेण्याची व त्यानुसार कृती करण्याची संधी स्वातंत्र्याद्वारे उपलब्ध होते. किंबहुना व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय व्यक्तिविकास अशक्य आहे याविषयी सर्व घटनाकर्त्यांची सहमती होती. समता. स्वातंत्र्याच्या तत्वास अर्थपूर्ण करणारे तत्व म्हणून समतेच्या मूल्याचा स्वीकार करण्यात आला. परंतु समता म्हणजे शब्दशः समता नव्हे अथवा सब घोडे 12% अशी एकछापी व्यवस्था निर्माण करणारा कायदा नव्हे, तर समता म्हणजे दर्जा व संधीची समानता होय. समाजातील सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय विषमता नष्ट करून सर्व समाजामध्ये समतोलनाची प्रक्रिया निर्माण करणे हे महत्त्वपूर्ण मानण्यात आले आहे. बंधुता. स्वातंत्र्य व समतेच्या तत्वांना बंधुतेची जोड हवी हे लक्षात घेऊनच घटनाकर्त्यांनी बंधुतेचे मूल्य अधोरेखित केले. हे मूल्य समाजातील सदस्यांमध्ये भावनिक बंध, आपलेपणाची भावना निर्माण करते. भारताला खऱ्याखुऱ्या अर्थाने राष्ट्रसंकल्पनेत संक्रमित करण्यासाठी बंधुतेची गरज आहे हे ओळखूनच या तत्वाचा उद्घोष करण्यात आला आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा. लोकशाही व्यवस्था प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत समानतेवर आधारभूत असते. व्यक्ती कोणत्याही जात, वंश, वर्ग, लिंगाचा असो, ती मूलतः समान असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जणू एक स्वयंमेव साधन मानले जाते. कोणत्याही व्यक्तीचा साधन म्हणून वापर होणार नाही याची खातरजमा केली जाते. राष्ट्राचे ऐक्य आणि अखंडत्व. एकत्वाची भावना हा राष्ट्रनिर्मितीचा व राष्ट्र चिरंतन राहण्याचा मूलाधार मानला जातो. भारतासारख्या भाषा, प्रदेश, धर्म, जात इत्यादी विविध अस्मितांनी बनलेल्या बहुल समाजात ऐक्य निर्माण होणे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर घटनेद्वारे निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करताना राष्ट्र अखंडित राहील याची देखील हमी देणे आवश्यक आहे. म्हणून राष्ट्राचे ऐक्य आणि अखंडत्व मध्यवर्ती मानण्यात आले आहे. सरनाम्याचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की उदारमतवादी लोकशाही शासन, लोककल्याणकारी राज्य आणि त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता या मूलभूत घटकांवरच भारतीय घटनेची तत्ववैचारिक बैठक सिद्ध झाली आहे. मोजक्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास भारतीय घटनेच्या सरनाम्यातून प्रतिबिंबित होणारे तत्वज्ञान हे उदारमतवादी लोकशाही चौकटीवर आधारित कल्याणकारी राज्याचे आहे. त्यातून भारतीय समाजातील जात, वर्गीय व लिंगभावनात्मक विषमतेला तिलांजली देण्यासाठी व्यापक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची दिशा स्पष्ट होते. अशा रीतीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात उपरोक्त उद्दिष्टे नमूद केली आहेत. सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक शासनाने त्यासाठी विविध प्रकारचे उपाय हाती घ्यावेत अशी अपेक्षा दिसून येते. त्याचप्रमाणे आधुनिक लोकशाही शासनासाठी आवश्यक विविध तत्वांचे प्रतिबिंबही सरनाम्यात उमटलेले दिसते. अर्थात हे लोकशाही शासन सदैवी लोककल्याणकारी राहिले पाहिजे अशी अपेक्षा देखील प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते. राज्यघटनेचा सरनामा आणि त्याची उद्दिष्टे काय होती याची थोडीशी माहिती देऊन आपल्या बोधिसत्व चॅनलने पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना दिलेली छोटीशी आदरांजली. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.